स्वामींची पूजा करायला बसलेले आहेत आणि स्वामींना हात जोडून विनंती करत आहोत. सर्व काही चांगलं होऊ द्या, सर्व काही सर्वांच्या मनासारखे घडू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींच्या पुढे तीर्थ ठेवलेलं आहे आणि त्या तीर्थाला आता श्री स्वामी समर्थ हा जप म्हणून आणि एक माळ जपाची करून मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हा जप एक माळ करायचा आहे. आणि नंतर मग स्वामी समर्थ हा जप एक माळ झाला की मग तारक मंत्राला सुरुवात करणार आहोत. तारक मंत्र जो आहे महाराजांचा, तो दररोज म्हटल्याने आपण जे तीर्थासाठी पाणी ठेवलेलं आहे त्या तारक मंत्रांनी ते प्रभावित होतं आणि ते तीर्थ मग आपण जर सगळ्यांनी घेतलं तर सगळ्यांना घरामध्ये सुख शांती, मनशांती मिळते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तारक असं हे स्वामींचं समर्थ तारक मंत्र नामस्मरण. निशंक होई रे मना, तारक मंत्र होई रे मना, प्रचंड स्वामी बळ आणि मग ते नित्य तीर्थ आहे रे मना. अशा रीतीने अवधूत हे स्मरण श्री स्वामी समर्थांची पूजा शक्य करतील दररोज केली जाते जिथे स्वामी चरण आणि श्री काय, स्वामी समर्थांना स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. ती स्वामी समर्थांच्या पायी अर्पण केली जाते. भीती तयाला श्री स्वामी समर्थ हा जप चालू आहे. वसे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जगी जन्म मृत्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाबरू तू असे हा जप केल्याने खरा होई आपल्याला श्रद्धे दिवसभर कसा होशी त्या आनंदी राहता येतं, प्रसन्न राहता येतं, मन आपलं शुद्ध राहतं, पवित्र राहतं आणि मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत. हे तीर्थ घेई असा हा तारक मंत्र आणि हा तारक मंत्र सर्वांनी म्हणावा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्रांनी आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते, जगण्याची नवीन दिशा प्राप्त होते. असा हा तारक मंत्र स्वामी समर्थांचा